प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, बिकट रूप धरि लंका जरावा। भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे। मंडळी, भक्तीचा सर्वोच्च मार्ग आपल्याला शिकवणाऱ्या श्री हनुमंतांच्या चरणी विनम्र होऊन प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार करूया। संत साधना बाय स्नेहल सारंग ह्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात विस्तृत श्री रामकथा। आमच्या नवीन सबस्क्रायबर्सचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या सर्व श्रोत्यांना जय श्रीराम। आजचा आपला हा 11वा भाग। मागच्या भागात आपण बघितलं की श्रीरामांना पुन्हा अयोध्येत घेऊन जाण्यासाठी युवराज भरताने रामशोध यात्रा सुरू केली आहे। भरद्वाज मुनींच्या आश्रमात विश्राम केल्यानंतर ही रामशोध यात्रा आता चित्रकूट पर्वतावरती येऊन पोचली आहे आणि शेवटी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची अलौकिक अशी भेट झालेली आहे। श्रीरामांनी आपला निश्चय सांगून त्यावर ते दृढ राहिले आहेत। संसदेत पुढे काय घडलं हे आता आजच्या भागात आपण बघणार आहोत। महर्षी वाल्मिकी या संवादाला, तो घडतोय त्या जागेला संसद म्हणतायत। अयोध्येच्या 3ही राजमाता, पुरोहित, अष्टप्रधान मंडळ आणि पौरजन, महाराज दशरथांचे 4ही सुपुत्र आणि आचार्य ज्या ठिकाणी एकत्रित जमून विचारविनिमय करतायत ती संसदच नाही का? या संसदेत श्रीराम आता बोलू लागले आहेत। श्रीराम भरताला आणि संसदेला समजावून सांगत आहेत की धर्म हा सत्य परो लोका, धर्माचा आधार सत्य आहे, सत्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही। सर्वांच्या जीवनाचा मूलाधार सत्य असावं आणि सत्य काय आहे तर सचोटी, पारदर्शकता, मोह नसणं, आडपडदा नसणं, लबाडी न करणं म्हणजे सत्य। असं सत्यमार्गी जीवन म्हणजे चारित्र्याचा सांभाळ। हे लक्षात घेऊन भरता, मी वडिलांना दिलेलं वचन मला पूर्ण करू दे। लबाडीचा क्षात्र धर्म मला सांगू नकोस आणि तूही त्या वाटेने जाऊ नकोस। आपल्या मनातल्या चुकीच्या भावनांना वाव देण्यासाठी क्षात्र धर्म कधीही वापरायचा नाही। तो सामाजिक कर्तव्यासाठी जितका गरजेचा आहे तितकाच वापरायचा। दांभिकता, ऐश्वर्याची लालसा ह्यासाठी क्षात्र धर्म नाही। मी वनात जातो म्हटल्यानंतर माता कैकेयीला झालेला मनस्वी आनंद मी बघितलेला आहे। ती माझी माता आहे, मला तिला असंच आनंदी बघायचं आहे। तेव्हा आता वन हीच माझी कर्मभूमी आहे। मी 14 वर्षांनीच परत येईन, तू मात्र अयोध्येला परत जा। श्रीराम आणि भरत दोघेही ऐकत नाहीत म्हटल्यावर अष्टप्रधान मंडळातले एक जाबाली ऋषी मध्ये पडले आहेत। जाबाली ब्रह्मर्षी आहेत, ते स्मृतिकार आहेत। कोणत्याही मंगलपूजनाच्या वेळी आपण सगळेच श्रुती, स्मृती, पुराणोक्त हा शब्द बोलत किंवा ऐकत असतो। त्या स्मृती लिहिणारे जाबाली आता बोलायला उठले आहेत। ते म्हणतायत की आज अयोध्या कशी आहे श्रीरामा, तर ती एक वेणीधरा आहे। म्हणजे अतिशय दुःखात असलेली स्त्री जशी केससंभार सावरत नाही ना, तशी झाली आहे। शोकमग्न अयोध्या। महाराज दशरथ तर आता परलोकात गेलेले आहेत। तुझ्या इहलोकातील म्हणजे आत्ताच्या वर्तनाचा त्या परलोकातल्या दशरथाशी काहीही संबंध नाही। तू भावनिक आणि कौटुंबिक गोष्टींनी स्वतःला बांधून ठेवतो आहेस। तू सार्वजनिक जबाबदारीचं भान ठेवून लोकव्यवहारातलं तुझं जे कर्तव्य आहे ते पाळावंस असं आम्हा सर्वांना वाटतं आहे। आयुष्यात ज्या अनेक विचारधारा असतात त्यांना वाद म्हटलं जातं। मंदाकिनी किनारी जी संसद भरली होती त्यात भरताला रामानी आधी दैववाद समजावून सांगितलाय, नंतर इहवाद सांगून
सार्वजनिक जबाबदारीची जाण करून देणाऱ्या जबालींना चारित्र्यवाद खडसावून सांगितलाय. शेवटी मुख्य पुरोहित असलेले वाल्मिकी आता बोलायला उठले आहेत. ते रामाला म्हणतायत की हे रामचंद्रा, जीवाच्या प्रगतीच्या उत्क्रांतीची जी संकल्पना जाबाली जाणतात त्या जबाबदारीने ते तुझ्याशी बोलतायत. तू गैरसमज करून घेऊ नकोस. ते जे सांगत आहेत त्यामागे काही विचार आहे, काही परंपरा आहे. त्या परंपरांचं तू पालन करावंस इतकंच जाबाली सांगतायत. आत्तापर्यंत 5 दशकं सलगपणे समृद्ध संपन्न साम्राज्य निर्माण करणारी ही अयोध्या मनूनी निर्माण केलेली आहे. या परंपरेतला तू 32वा राजा आहेस. वडील मुलानंच राज्यकारभार आत्तापर्यंत सांभाळलाय. तो हयात असताना धाकट्या भावाचा राज्याभिषेक आजतागायत झालेला नाही. मीही तुला राजपुत्र भरताप्रमाणेच आणि ब्रह्मर्षी जाबालींप्रमाणेच तू परत यावंस हेच सुचवत आहे. रामाच्या 32 पिढ्यांची माहिती असणारी ही मंडळी, ते सर्व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भूमिकांमधून परिस्थितीची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना कोणाला तरी अभिषेक करणं आणि राज्य व्यवहाराची जबाबदारी त्याच्यावरती सोपवणं गरजेचं आहे. त्यासाठी राम किंवा भरत कोणातरी एकाचं मतपरिवर्तन होणं गरजेचंच होतं. शेवटी रामासमोर मोठा पेच उभा राहिलाय. वशिष्ठांचा शब्द निर्वाणीचा म्हणून मानण्याची त्याच्या कुळाची परंपरा आहे. ते रामाला सांगतायत की हे श्रीरामा, आपण 3 श्रेष्ठांना मानतो. एक आचार्य, दुसरे पिता आणि तिसरी माता. इथे पिता परलोकात आहेत, पण 3ही माता आणि मी आचार्य, आमची इच्छा आहे की तू परत चलावंस. मी तुझ्या तातांचाही आचार्य होतो. लक्षात घे, मी तुझ्या तातांचाही आचार्य होतो आणि तुझाही आहे. मी तुला परत यायला सांगतो आहे. माता तुला परत यायला सांगतायत आणि जनाधार तर तुला घ्यायला इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहे. त्यामुळे आम्हा सर्वांच्या आग्रहानं तू परत येतोयस, तुझ्या मनाने नाही. तेव्हा तुला कुठलाही दोष लागणार नाही रामा. तू अयोध्येला परत चल. चल, परत चल. श्रीरामांचे ब्रह्मर्षी जाबालीच्या रूपानं अष्टप्रधान मंडळाला आणि भरताच्या रूपानं पौरजनांना उत्तर देऊन झालेलं आहे. आता ते आचार्यांच्या रूपाने मातांना आणि भावांनाही उत्तर देत आहेत. ते म्हणतात की एकच सांगतो. हात जोडलेत श्रीरामांनी इथे. ते म्हणतायत एकच सांगतो, मला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव मान्यच आहे. आचार्य म्हणून आपण प्रातस्मरणीयही आहात, पण आचार्य देवो भवच्या आधी जे पितृदेव भव आहे ते मला जास्त महत्त्वाचं वाटतंय. त्यामुळे मी ते वचन कोणत्याही परिस्थितीत पार पाडणारच आहे, मोडणार नाही. श्रीराम भरताला म्हणतायत की तू म्हणतोयस की मी आत्ता तुझ्यासोबत नाही आलो तर तू प्रयोपवेशनाला बसणार आहेस, नाही तर इथंच वनात राहणार आहेस. तुझं म्हणणं आहे की मी हे राज्य मागितलेलं नाही. मी माझ्या आईला माझ्यासाठी राज्य माग असं म्हटलेलं नाही. राजा दशरथांनी दिलेला आदेश मी माझ्या कानांनी ऐकलेला नाही. त्यामुळे मला हे काहीच मान्य नाही. श्रीराम म्हणतायत की हे भरता, माता कैकेयीला 4ही भावांमध्ये वनात येण्यासाठी मी सक्षम वाटलो आहे. महाराज दशरथांनाही ते पटलं असल्यामुळेच त्यांनी मला ही आज्ञा दिली आहे. त्यामुळे वनात तर मीच राहीन आणि अयोध्येचा तूच राज्यकारभार पाहशील. आता शेवटचं ज्येष्ठ बंधू म्हणून मी तुला आज्ञा देतोय की तू अयोध्येला परत जा. ते दोघे भाऊ निरीच्छतेत एकमेकांशी करत असलेली ही स्पर्धा भरताबरोबर आलेले लाखो लोक तर ऐकतच होते, पण चित्रकूटावर राहणारे अनेक ऋषीमुनी त्या संसदेत हा वार्तालाप ऐकत होते.
त्या सगळ्या महर्षींनी शेवटी रामाच्या बाजूनं कौल दिला आहे आणि त्यामुळे भरत रामाच्या चरणांवर कोसळून पडला आहे. राम त्याला उचलून हृदयाशी धरतात आणि म्हणतात, हे भरता, तुझी शालीनता, नम्रता जगावेगळी आहे. स्वतःसाठी नाही तर तू अयोध्येसाठी परत जा. प्रभू रामचंद्र आपल्या धर्मपालनाच्या मुद्द्यावर हिमालयासारखे अचल राहिले आहेत. शेवटी राम नाही तर त्यांच्या पादुका सिंहासनाचा औपचारिक भार सांभाळतील आणि राम परत येईपर्यंत भरत अयोध्येचा व्यावहारिक कारभार पाहिल हे ठरतं. श्रीरामांसाठी सोबत आणलेल्या सुवर्ण पादुका रामाला त्या दिवशी भरत घालायला देतो. रात्री सगळे मुक्काम करून आनंद घेऊन भल्या पहाटे परत फिरतात. 14 वर्ष संपताच मला तुमचं दर्शन झालं नाही तर मी अग्निप्रवेश करीन असं स्पष्ट शब्दात सांगून भरत रामाच्या पादुका मस्तकावरती घेतो आणि व्रतस्थ होत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतेचा निरोप घेतो. भरताचं मन गदिमा व्यक्त करताना म्हणतात, तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा, आपुल्या द्या पादुका. वैनते याची भरारी काय मशका साधते, का गजाचा भार कोणी अश्वदृष्टी लागते. राज्य करणे राघवाचे आद्य भरता शक्यता, द्या आपुल्या पादुका. हरि अनंत हरि कथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सब संता. अशी हरिकथा आता पुन्हा एकदा अयोध्या आणि वनवासाच्या दोन्ही तीरांवर फुलू लागलेली आहे. एकीकडे भरत केविलवाण्या दिसणाऱ्या अयोध्येत परत येतो. आधी घाळणारी अयोध्या वारा पडावा, समुद्र शांत व्हावा अशी वाटत होती. तीनही मातांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर भरत सुमंतांना म्हणतो की मला नंदीग्रामला जायचं आहे. हे अयोध्येच्या बाहेर आहे. तिथे पर्णकुटी बांधून आणि व्रतस्थ राहून अयोध्येचा कारभार भरत पाहू लागतो. श्रीरामाच्या पादुका त्यानं सिंहासनावरती ठेवल्या आहेत. तिथे प्रत्यक्ष श्रीराम बसले आहेत असं समजून भरतानी राज्यकारभार सुरू केला आहे. त्या पादुकांशी राम समजून तो चर्चा करतो, वाचन करतो, घेतलेला निर्णय सांगतो. अगदी आलेल्या भेटी आधी त्या पादुकांना दाखवून मगच स्वीकारतो आहे. आपल्या आचरणातून भक्ती कशी असावी हे तो दाखवून देत होता. भक्तीचा, निष्काम सेवेचा निरिच्छ मार्ग स्वीकारून भरतानी एक नवा आदर्श निर्माण केला होता. भक्ती, सेवा आणि त्यागामुळे भरताची कीर्ती जनमनात तळपत राहील असा आशीर्वाद त्याला महर्षी देतात. श्रीराम त्याचे गुरु आणि भरत श्रीरामांचा साधक. त्या भेटीत भरत शिकतो की गुरुच्या आज्ञेचं पालन करू लागला साधक की त्याच्या शरीराला एक शिस्त लागते. त्या शिस्तबद्ध शरीरातली इंद्रियसुद्धा साधकाला साथ देतात आणि शांत होत जातात. कान सत्यच श्रवण करतात, जिव्हा ईश्वराचं नाव घेते आणि नेत्र मायेच्या धुक्यातही सत्यच शोधते. इच्छेचं दमन केलं तर संधी मिळताच ती दुप्पट शक्तीने आक्रमक होते आणि मग त्यात ज्ञान, भक्ती सगळं लोप पावतं. त्यामुळे दमन करण्यापेक्षा नियंत्रण करायला शिक. भरत त्या शिकवणीनुसार राज्यकारभार सांभाळू लागतो. कालिदास भरताबद्दल लिहितायत, मातः पापस्य भरता प्रायश्चित्तम इवा करोत. चूक आईनं केली आणि त्याचं प्रायश्चित्त मुलानं घ्यावं असं भरत वागतो आहे. श्रोते हो, दुसरीकडे श्रीराम चित्रकूट पर्वत सोडायचा तातडीने निर्णय घेतात. माता, बंधू सगळे इथे येऊन गेलेत. आपल्याला त्यांची आठवण होत राहील आणि जनपदही इथे सहज येऊन पोचतील. त्यापेक्षा पुढे निघावं असा विचार ते करतात.
त्यावेळी राक्षसांची दहशत वाढू लागल्यानं अनेक ऋषीमुनी चित्रकूट सोडून हिमालयाकडे जायला निघालेले आहेत हेही ते अनुभवतात आणि दक्षिण दिशेला असलेल्या दंडकारण्याकडे जाण्याचा निर्णय घेतात. रामाच्या इच्छेनुसार लक्ष्मण पर्णकुटीतील अस्त्र शस्त्रांच्या, जानकीच्या वस्त्रालंकारांच्या संदुका तयार करतो. भल्या पहाटे ते आपली पर्णकुटी सोडतात तेव्हा त्या तिघांचंही मन तिथल्या वास्तवाच्या आठवणी हेलावलेलं होतं. डोळ्यात अश्रू होते. चित्रकूटावरील वनातून पुढे जाताना त्यांना सगळ्यात आधी अत्री ऋषींचा आश्रम लागला. सर्वभूतहिते रतः असं वाल्मिकींनी स्थितप्रज्ञ अत्री ऋषींबद्दल लिहिलं आहे. ते ऋषी परंपरेत अग्रस्थानी आहेत. त्यांची पत्नी अनसूया तापसी आणि धर्मचारिणी स्त्री होती. दोघेही पतिपत्नी वयस्कर होते. स्वतः अनसूया अत्यंत कर्तबगार स्त्री होती. त्या परिसरात 10 वर्ष भीषण दुष्काळ पडला होता. सगळा प्रदेश जाळून निघावा असा झालेला होता. वृक्ष निष्पर्ण झालेले होते. त्यावेळी तिने खूप परिश्रम केले. ध्यान चिंतन म्हणजे तप नाही. तपश्चर्या करायची म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करून आपल्यातली ऊर्जा आणि क्षमता वाढवायची हे त्या काळात अनसूयेनं स्वतःच्या आचरणाने लोकांना पटवून दिलं. ती 10 दिवसांनी 1 रात्र झोपायची. तिने पुन्हा त्या परिसरात लागवड केली, नदी वाहती केली आणि एक नवी सृष्टी उभी केली. हीच ती प्रभू दत्तात्रेयांची माता अनसूया. अशा तपस्वी आश्रमाच्या दारात हात जोडून उभे राहून प्रभू श्रीराम विचारतायत, आत यावं का? श्रीरामांसह लक्ष्मण आणि सीतेनं अत्री ऋषींना वंदन केलं आहे. त्या तिघांनी आश्रमात येणं अत्रींना अपेक्षितच होतं. पण खरंच असं घडत आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. इतके ते आतून बहरून आले होते. अतिथींचं स्वागत करून अत्री ऋषींनी आपल्या पत्नीला बोलवून सीतेला तिच्या हवाली केलंय आणि नंतर ते आधी कितीतरी वेळ श्रीरामाला निमिष नजरेने बघतच राहिलेत आणि नंतर भान हरपून रामाची स्तुती गाऊ लागले. श्रीरामांच्या रूपात परमचैतन्यच लीला करत आहे हे ते जाणून होते. सकाळी राम त्यांच्याकडे पुढच्या प्रवासाला निघण्याची आज्ञा परवानगी मागतात. तेव्हा ऋषी म्हणतात, ब्रह्म, शिव आणि विश्वातले समस्त महाज्ञानी ज्या एकमात्र चैतन्याची कृपा प्राप्त करू इच्छितात ते दीनबंधू परमकृपाळू ईश्वर स्वतः असं बोलत आहेत. तुम्हाला इथून जाण्याची आज्ञा देणारा मी कोण? मी असं कोणतं जपतप केलंय की ज्यामुळे मला शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांपलीकडे असलेल्या ह्या चैतन्याचं दर्शन घडलंय? हे परमसुख मी कसं सोडून देऊ परमेश्वरा? अत्री ऋषींच्या हृदयात त्यावेळी जो आनंदाचा आणि प्रेमाचा संचार झालेला आहे तो वर्णनातीत आहे श्रोते हो. आश्रमात आतल्या भागात सती अनसूया सीतेला स्वतःच्या हाताने नववधूसारखी सजवत आहे. ऋषी अत्रींचा आश्रमही भरद्वाजांसारखाच समृद्ध होता. उंची वस्त्र अलंकारांनी सीतेला नटवताना अनसूया सीतेला स्त्री धर्म समजावून सांगते. निष्काम प्रीती हाच सर्वोच्च स्त्री धर्म आहे. स्त्री हा शब्द इथे लिंग जातीविषयक वापरलेला नाही तर तो स्वभावासाठी वापरला आहे. ज्ञानप्राप्तीची लालसा, ग्रहणशीलता, करुणा, दया, समर्पण, सहनशीलता, निरंतर कार्य करण्याची क्षमता आणि निस्वार्थ प्रेम या सर्वांसह तू युक्त आहेस. अशीच राहा. हेच तुझे खरे अलंकार आहेत जे तुझ्या सौंदर्यात भर घालत आहेत सीते. यातला एकही अलंकार उतरणार नाही. अशीच तू श्रीयुक्त राहा. आता तू अशी बाह्य अलंकारांनीही सजली आहेस.
सालंकृत होऊन श्रीरामापुढे उभी राहा. श्रीरामांनी अलंकारांनी सजलेल्या सीतेला एकदा बघितलं फक्त. ते लोभस्वरूप त्यांनी मनात साठवलं आणि अनुसूयेला हात जोडून निघण्याची परवानगी मागितली. अत्री ऋषींच्या आश्रमानं त्या तिघांना निरोप देताना त्या परिसरातील ऋषीमुनींनी श्रीरामाला पुन्हा एकदा राक्षसांचा बंदोबस्त करावा अशी विनंती केली आहे. ती विनंती ऐकून आणि मनात राक्षसांचा बंदोबस्त करण्याचा संकल्प करूनच ते दक्षिणेकडे असलेल्या दंडकारण्याकडे निघाले आहेत. मंडळी, इथे अयोध्याकांड समाप्त झालेला आहे. मागच्या भागात मला एकाने असा प्रश्न विचारला होता की रामायणाला कांड स्वरूपात का मांडलं आहे? हे कांड नक्की काय आहे? योगी मनोहर यांनी आपल्या रामायण रहस्यमध्ये याचं उत्तर आधीच दिलं आहे. ते म्हणतात की रूढ़ कल्पना अथवा अवस्था का त्याग कर ऊंची अवस्थाओं को स्वीकार करना, इस प्रकार के पराक्रम को या बगावत को कांड कहते हैं. रामायण में हर कांड इस प्रकार के पुरुषार्थ से भरा हुआ है. तर श्रोते हो, आपल्या लक्षात आलं असेल की कठीण प्रयत्न किंवा बंड म्हणजे कांड. आता श्रीरामांच्या पादुकांना राज्याभिषेक करून त्यांचा विश्वस्त म्हणून राज्यकारभार बघावा हे संसदेत ठरलंय आणि आता ते सर्व अयोध्येकडे निघाले आहेत. त्याचवेळी प्रभू रामही दंडकारण्याकडे निघाले आहेत. श्रोते हो, पुढच्या भागात आपण बघणार आहोत कर्मभूमी म्हणून ज्या प्रदेशाला श्रीरामांनी स्वीकारला आहे तिथवरचा प्रवास. तेव्हा भेटूया आपल्या पुढच्या अर्थात 12व्या भागात थेट अरण्यकांडात. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच्या आहेत. अजूनही आपण संत साधना बाय स्नेहल सारंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करावं ही विनंती. श्रीराम ही आपल्या संस्कृतीची अस्मिता आहे हे लक्षात घेऊन लाईक आणि शेअर जरूर कराल याची खात्री आहे. धन्यवाद. जय श्रीराम.